स्वाभिमानी टीव्ही चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। वीज काम हटविण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते संजय भाऊ वाल्लेंच्या नेतृत्वात आज धुळ्यात करण्यात आले आंदोलन। धुळे शहरातील साक्री रोडवरील रस्त्याच्या मधोमध असलेले धोकादायक विजेचे खांब तत्काळ हटवावेत यासाठी आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनात धुळे महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्ले यांनी जोरदार आंदोलन करीत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना जागेवर बोलून तत्काळ रस्त्याचे काम थांबविण्यास भाग पाडले। दरम्यान यावेळी शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या समेत प्रवीण वाडलेकर, अशफाक मनियार, कल्पेश चव्हाण, शेखर बडगुजर, रवी शिंदे, भोला सगरे, दक्षता पाटील, कविता पाटील, तेजस्विनी गोसावी, वर्षा गांगुर्डे यांच्यासह शिवसेनाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। सनन हॉटेल तर साखरी रोड बायपास पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। आपण बघतोय की रस्त्याचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे, परंतु जे महावितरण कंपनीचे जे MSCBचे जे पोल आहेत हे सगळे रस्त्यामध्ये आहेत। इथून तुम्ही बायपास पासून तर जेखले टाकरेपर्यंत या रस्त्याचं देखील मागे काम झालं होतं, त्याचे देखील जे पोल होते ते तसेच होते आणि त्याच धर्तीवर सनन हॉटेल पासून आता नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर हा महावितरण कंपनीचे MSCBचे जे पोल आहे हे तशीच्या तसे आहे। पत्रकार बंधूंना आपण या ठिकाणी बघतात की रस्त्याचं काम करत असताना या रस्त्यांच्या मधोमध हे मोठे मोठे पोल या ठिकाणी रस्ता पूर्ण होत असताना याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हे अपघात होतील आणि अपघात झाल्यावर जर जीवितहानी झाली तर याला सार्वजनिक बांधकाम विभाग, वितरण कंपनी आणि ठेकेदार यांची ही पूर्ण जबाबदारी असेल। या ठिकाणी नागरिकांनी काय शिवसेनेच्या ऑफिसला फोन केले, समक्ष येऊन भेटले की ज्या पद्धतीने सागरी रोडला काम होत आहे आणि ते रस्त्याचे जे पोल आहे हे जर हटवले नाही तर शिवसेनेसोबत जे सागरी रोडचे जे नागरिक असतील ते देखील भविष्यामध्ये या ठिकाणी या प्रशासनाच्या या अधीक्षक अभियंत्याच्या दालनामध्ये घुसून जा विचारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही।